तुम्ही त्यांना घेतलं होतं, त्यांच्या पडत्या काळात साथ दिली होती, पण ते आता राष्ट्रवादी सोडून जात आहेत. पण त्यांना असं आहे की त्यांना इतक्या म्हणजे त्यांच्या इतक्या चौकशा सुरू केल्या आहेत. त्यांची जी व्यक्तिगत वापरती जेवढी असेल नसेल तेवढी सगळी तिच्यावर सुद्धा प्रचंड वंदना आली. त्यांना दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात त्याची पूर्तता ही सुद्धा करता येत नाही. इतकी टोकाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याबद्दलची घेतलेली आहे आणि त्यामुळे ते हातवर झालेले होते. त्यांनी त्याचा माझ्याशी केली असं ते म्हणतात ते खरं आहे. आणि जे काही यातना त्यांना सहन करायला लागतात त्याच्यातून सोडून करण्याच्या समाजाची शक्ती आमच्यात नव्हती. त्यामुळे आम्ही सांगितलं तेव्हा जिथून तुम्हाला जीवन मिळेल तिथं तुम्ही गेलं तर आम्ही काही गैरसमज करून घेणार नाही. हे कौशल्य नाही, त्याच्यावरची भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाची आला असाल तर आम्ही तुम्हाला देऊन देणार नाही. त्यांच्या परिषदेबद्दल मग आपण काही विचार करणार आहात? काही असे केले तर दिलेल्या गोष्टी घ्यायच्या नसतात. मात्र रोहिणी खडसे महिला प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतला ते असं म्हणतात की मी कोणताही निर्णय करणार नाही, साहेबांच्या विचारांवरती काम करत आहे. त्यांनी येऊन सांगितलं मला की मी पक्षाचंच काम करणार. मला ही जी काही भूमिका आमचे सरकारी घेतात वडीलधारी घेत आहेत त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही, पण मी माझी भूमिका सोडणार.